आंदोलन केलेलं आहे, कशा स्वरूपाचं आंदोलन होतं, कशासाठी होतं, काय का नावं काढलेले काय? 8 दिवसाखाली सोलापूर शहरामध्ये शिवपार्वती लॉजवर एक महिला कोर्टाच्या कामानिमित्त आली होती. तिला एकटं बघून हा मनोहर सपाटे रात्री 2 वाजता त्याच्या रूममध्ये गेला आणि तिच्यावर बळजबरीचा करण्याचा प्रयत्न केला. ते बळजबरीचा प्रयत्न करत असताना त्या महिलेने त्याला विरोध केला. विरोध केल्यानंतर तो न ऐकण्याच्या मनस्थितीत होता. त्या 2 दिवसांनी तिने गेला आमच्या मराठा समाजाच्या एका व्यक्तीला सांगितलं की माझ्यावर असा अति प्रसंग होण्याची शक्यता आहे. तर आम्ही पोलिसांना सांगायला गेलो तर पोलीस काय ऐकून घेणे मला आमच्याकडे पुरावा असल्याशिवाय आम्ही कुठल्याही गोष्टी करत नाही. मग सपाटे जो उघड करायचं असेल तर काय करायचं, त्या माध्यमातून YP पवार यांनी योगेश पवार यांनी स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्याचा बलात्कार करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्याच्या अतिप्रसंग होण्याचा प्रयत्न झाला तरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला तरी पोलिसांनी फक्त विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला एका नोटीसवर सोडून दिलं की तपास कामात सहकार्य करतो म्हणून त्याला सोडून दिलं. आणि नंतर महिला आयोगाचं पत्र आलं. महिला आयोगाने चौकशी चालू केल्यानंतर पोलीस जागे झाले आणि नंतर त्यांनी मग त्याच्यावर विविध खटले दाखल केले, अपहरणाचा ह्याचा विनयभंगाचा गुन्हा. पण आमची अशी एकच मागणी आहे की या मनोहर सपाटेंनी जी सोलापूर शहरामध्ये बेकायदेशीर जी शाळेच्या माध्यमातून जी अतिक्रमणं केली असतील किंवा काय म्हणतात त्याला शाळेत भरती असेल किंवा शाळेतल्या महिलावर अत्याचार केला आहे, या अत्याचाराच्या समोर यायला कोण नव्हतं पण ह्या बाईंनी ती अत्याचाराची घटना बाहेर सोडली. त्यामुळं मराठा सेवा समाजाची बैठक मराठा समाजाची निंदा नालस्ती झाली. म्हणजे समाजाच्या वतीने बदनामी झाली. मराठा समाजाची बदनामी झाली. छत्रपती शिवाजी महाराज त्या शाळेचं नाव असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा बदनामी होत आहे आणि हे मराठा समाजाला न बघवण्यासारखी गोष्ट आहे. त्या माध्यमातून आज आम्ही सोलापूर शहरामध्ये आत्ता बघितलं आपण त्याला जोडे मारो आंदोलन केलं आणि समाजभूषण बाबासाहेब गावडे यांनी ही शाळा कुठल्याही अटी न घालता एकच अट घातली की आमचे जुने जे लोक होते, येतू माने असतील, दिलीप कोल्हेचे वडील असतील, नीलकंठ काकडे सर असतील, पुन्हा दामो बदले, साळुंके, सोमदळे दादा, ह्या सर्वांनी ही शाळा जी उभा केली ती ते शाळेला पै खर्च करून ही शाळा उभा केली. त्याच्यासाठी ते आता तुम्ही एक चांगलं काम करता समाजाचं म्हणून ही गावडे मंगलकाराची जागा संस्थेला दिली. तर त्या गावडे मंगलकार त्या समाजभूषणाचं नाव बाजूला करून स्वतःचं नावसुद्धा त्यांनी या शाळेला दिले. त्याबद्दल आज त्याच्या शाळेची सुद्धा आम्ही नावाची मोडतोड केलेली आहे. आणि मराठा समाजाला जर न्याय मिळत नसेल तर आमचं मत एकच आहे, हा एवढा अन्याय अत्याचार करतो, याच्यावर जवळजवळ 24 ते 25 गुन्हे दाखल आहेत, तरी पोलीस खातं काय करते? पोलीस खात्याला आम्हाला विचारणार समाजाच्या वतीने 2-3 गुन्हे दाखल झाले की MPD कर किंवा तडीपार कर, पण याला 25-26 गुन्हे दाखल असताना सुद्धा ह्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. आजपर्यंत त्यांना जर वाटत असेल कुठल्या राजकीय पक्षाचा दबाव येत असल्यामुळं हे कारवाई होत नसेल, आज त्याला राष्ट्रवादी पक्षातून बी सुद्धा काढून टाकलेला आहे. तर पोलिसांना एकच विनंती आहे की यांच्यावर मोका लावतं का बघा. मोका लागत नसेल तर ह्याला MPD किंवा लागलीच पाहिजे.